चे वारसदार छत्रपती संभाजी महाराज या तिन्ही महापुरुषांना मी प्रथमतः अभिवादन करतो आणि या विचारमंचावर उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष किसान शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री अनिल कुमारजी शिंदे साहेब व या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले आमच्या तालुक्याचे लाडके आमदार माननीय श्री ईश्वरजी खंडरे साहेब त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित या विचारमंचावरील सर्व मान्यवर मंडळी व या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मावळ्यांनो, सर्व माझ्या बंधू भगिनींनो, आज आपण आपल्या भालकी तालुक्यामध्ये 386वी जयंती साजरी करत आहोत. तरी या विचारमंचाच्या वतीनं आपणा सर्वांना मी एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या 386व्या जयंतीच्या सर्वप्रथम मी आपणाला शुभेच्छा देतो. 386 वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती का साजरी केली जाते? आजपर्यंत या जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज एकटे राजे होऊन गेलेले नाहीत, तर या पृथ्वी तलावर हजारोच्या संख्येने राजे महाराजे होऊन गेलेले आहेत. तरी सुद्धा 300, 350, 400 वर्षानंतर कुठल्याही राजाची जयंती एवढ्या थाटामध्ये भारतात नसून तर अख्ख्या जगामध्ये साजरी केली जाते. तसा असा एकमेव राजा आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कारण छत्रपती शिवाजी महाराज ही फक्त तलवारीची लढाई केलं असं आपणाला एवढाच इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा माहित आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी जे समाजामध्ये क्रांती घडवून आणली, समाजामध्ये न्याय केलं आणि एक समाजाचं परिवर्तन केलं, त्यामध्ये बदल घडवून आणलं, शेतकऱ्यासाठी जे काही कार्य केलं आजपर्यंत ते कार्य कुणालाही जमलं नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 386 वर्षानंतर सुद्धा एवढ्या थाटामाटाने साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांना कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात दाखवलं जातं. कधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना दलितांच्या विरोधात लढताना, तर कधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना मराठ्यांना मुसलमानांच्या विरोधात लढवलं जातं. पण छत्रपती शिवाजी महाराज कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 18 पगड जातीचे लोक होते. जसे संत तुकोबारायांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून वारकरी चळवळ जी उभी केली, जे संप्रदाय उभी केलं, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु संत तुकोबाराय त्यांच्या शिकवणीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा 18 पगड मावळ्यांना एकत्र करून 18 पगड जातीच्या लोकांना मावळा या एका शब्दामध्ये गुंफून स्वराज्याची स्थापना केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 33% जास्त मुसलमान सैन्य होतं. जर छत्रपती शिवाजी महाराज मुसलमानांच्या विरोधात राहिले असते तर एवढे सैन्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात कसे राहिले असते? छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण नीटपणे लक्षात घेतला पाहिजे. आपण इतिहासाच्या सत्य पानापर्यंत गेलं पाहिजे. आजपर्यंत आम्ही गेलो नाही. तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा घोडदळाचा प्रमुख सिद्धी हिलाल होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव वकील काजी हैदर होता. छत्रपती शिवाजी महाराजांची एकमेव चित्र काढलेलं आहे, त्या चित्रकाराचं नाव आहे मीर मोहम्मद. हा सुद्धा मुसलमान होता. तर छत्रपती शिवाजी महाराज मुसलमानांच्या विरोधात कसे होऊ शकतात? छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन या देशातली बाबरी मस्जिद पाडली गेली, पण छत्रपती शिवाजी महाराज उभ्या आयुष्यामध्ये कुठलीही मस्जिद पाडली नाही. कुठल्या मुसलमानांच्या किंवा कुठल्या जाती धर्माच्या विरोधात नव्हते. आपण नीटपणे समजून घेतलं पाहिजे. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानी बांधून काढली, म्हणजे त्याच्या इंजिनियरनी त्यांच्या हिरोजी इंदरकरांनी राजधानी बांधून काढली. आणि त्या राजधानीची पाहणी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज करायला आले तेव्हा त्या किल्ल्यावर जगदीश्वराचं मंदिर बांधलं गेलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्णतः पाहणी केली. त्यांच्या लक्षात आलं माझ्या सैन्यातल्या हिंदू आणि मराठा इतर समाजांच्या लोकांसाठी जगदीश्वराचं मंदिर बांधलेलं आहे, ठीक आहे, परंतु माझ्या सैन्यामध्ये 33% जास्त मुसलमान सैन्य आहेत. त्या सैन्याला नमाज पढण्याची जागा आणि त्या सैन्याला मस्जिद बांधली गेली नाही. हिरोजी इंदरकरांना हे प्रश्न विचारलं. हिरोजी इंदरकरांनी म्हटलं राजे जागा दाखवा. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर स्वतःच्या राजवाड्यात सदैवची जागा दाखवली आणि तिथं मस्जिद बांधून काढलं. हे छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज फक्त भारतापुरते मर्यादित नाहीत किंवा आपल्या राज्यापुरते मर्यादित नाहीत किंवा फक्त एका समाजापुरते सीमित नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांना कोणीही सीमित करू नये. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगातल्या 100हून अधिक देशामध्ये सांगितला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हा विषय अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठामध्ये आहे. ते 100 मार्कासाठी आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आदर्श राजा कसा असावा हे पाकिस्तानमध्ये सुद्धा धडे शिकवले जातात, लक्षात ठेवावं. हे छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आहे.
त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळा इतिहास आपण फक्त महाराष्ट्रामध्ये हुडकतो, पण महाराष्ट्रापेक्षा त्याच प्रकारे कर्नाटकामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांची समाधी दावणगिरी जिल्हा होदेगिरी तालुका आणि चन्नेगिरी गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांची समाधी आमच्या कर्नाटकामध्ये आहे. छत्रपती शिवाजी राजांनी जरी महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची निर्मिती केली असली तरी छत्रपती शिवाजी महाराजांना युद्ध कौशल्य, तलवार फिरवणे, दांडपट्टा फिरवणे या सगळे शिक्षण आमच्या बेंगळूरमध्ये दिलेले आहेत. आज जरी कुणी जरी आमच्या बेंगळूरचं मुख्यमंत्री असलं तर 400 वर्षाच्या पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील त्या बेंगळूरचे जहागीरदार होते. एवढा मोठा इतिहास आहे. आम्हाला महाराष्ट्रात जाण्याची गरज नाही, त्यासाठी आपण वेळ सुद्धा वाया घालायची नाही, कारण 2 पिढ्या आमचे त्यासाठी बर्बाद झालेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना त्या काळामध्ये 7 भाषा येत होत्या, संभाजी महाराजांना 14 भाषा येत होत्या. आज हे जिवंत उदाहरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा कन्नड भाषा येत होती. इथं जर आपल्याला प्रतिस्पर्धी व्हायचं असेल तर आम्हाला कन्नड भाषा शिकलीच पाहिजे. मराठी आमची माय असली तरी कन्नड आमची मावशी म्हणून का होईना तिला स्वीकार केलं पाहिजे. हे नीटपणे मराठ्यांनी समजून घेतलं पाहिजे. त्याचबरोबर कर्नाटकात जशा प्रकारचा इतिहास आहे त्या प्रकारे आमच्या बिदर जिल्ह्यात सुद्धा मराठ्याचा खूप मोठा इतिहास आहे. एक जर माणसाला संपवायचं असलं तर त्या माणसाला खतम केलं पाहिजे, खून केलं पाहिजे, त्याची हत्या केली पाहिजे, माणूस संपवतो. संबंध जर समाज संपवायचा असला तर त्या समाजाचा इतिहास संपवतात. त्यासाठी आमच्या समाजाचा इतिहास बिदर जिल्ह्यामध्ये आहे आणि ते आता संपत चाललेला आहे. आमच्या भालकीचा किल्ला चंद्रसेन जाधव घराण्याचा मध्ये मराठ्याचा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचं घराणं जाधव घराणं होतं. ते जाधव घराणं राजा शिंदखेडचं बुलढाणा जिल्ह्याचं आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबाचं घराणं होतं. त्याची पुढची पिढी या भालकीवर जहागीरदार म्हणून राज्य केलेले आहे. रामचंद्रसेन जाधव आणि रामचंद्रसेन जाधवाचा मुलगा चंद्रसेन जाधव या भालकीवर राज्य केलेला आहे. भातवड्याचा किल्ला मराठ्यांचा जाधव घराण्याचा आहे. भालकीचा किल्ला मराठ्यांचा चंद्रसेन जाधवांनी बांधलेला आहे. हुंडाबाद तालुक्याचा हणगुणीचा किल्ला मराठ्यांनी बांधलेला आहे. ते आता नष्ट होत चाललेला आहे. बसोबेल्यांचा किल्ला आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटला दिले गेले आणि तिथं सरकारी नोकर सुद्धा आहेत. पण इथल्या मराठ्याचा किल्ला संपत चाललेला आहे. आपल्या बापाचा राजवाडा आहे आणि ते हागंदारी बनून गेलेला आहे. आम्हाला माहिती नाही. त्या विरुद्ध आम्हाला लढा दिला पाहिजे. त्या आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटला इथलं सरकार दिलंच पाहिजे, लढा दिला पाहिजे. आता समाज 3rd B मध्ये आहे. इथला सगळ्यात मोठा मेजर कास्ट हा लिंगायत समाज आहे. त्याचप्रमाणे लिंगायत समाजामध्ये मराठा समाज सुद्धा आहे, पण मराठा समाज मायनॉरिटी मध्ये येतो. 3rd B मध्ये लिंगायतासोबत कॉम्पिटिशन करणं आम्हाला शक्य नाही. त्यासाठी आम्हाला 2A मध्ये घेण्यासाठी सुद्धा मराठा समाजाने लढा देत आहे. तरी सर्वांनी मिळून आमदार साहेबांना निवेदन करू की आमदार साहेबांनी विधानसभेमध्ये जाऊन हे प्रश्न मांडावेत. आमच्या भालकीचा किल्ला सुशोभीकरण करावं. करोडो रुपयाचं बजेट येतंय. औशाला आमच्या किल्ल्याचा अर्धा किल्ला नाही, तिथं वर्षाला 2 कोटी रुपयाचं बजेट येतंय. आमच्या किल्ल्याला 50 लाख आले तरी चालेल. तर पण आमच्या जाधवांचा किल्ला साफसूफ झाला पाहिजे आणि त्या किल्ल्याच्या सर्वे नंबर मध्ये किती जागा आहे त्या जागेमध्ये पूर्णतः आक्रमण झालेलं आहे. चंद्रसेन जाधवाची समाधी म्हणजे किल्ल्याच्या उजव्या बाजूला म्हणजे बारवच्या बाजूला रयत संपर्क केंद्राच्या बाजूला खूप मोठी समाधी आहे. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी किती मोठी आहे त्यापेक्षा दुगणी पटीनं मोठी जाधवाची समाधी आमच्या भालकी तालुक्यामध्ये आहे. हे आपण इतिहास विसरून चाललो. त्यासाठी आपण खूप मोठ्या प्रमाणात लढा देणार आहोत. त्याचबरोबर आपल्या पुतळ्याचं सुशोभीकरण सुद्धा आमदार साहेबांच्या हस्ते होणार आहे. आमदार साहेबांना आपल्या तालुक्यातून खूप प्रेम मिळत आहे. त्याचप्रमाणे आमदार साहेबांनी खूप मोठी ना भूतो ना भविष्याची लीड घेतलेली आहे. त्याबद्दल आपल्या मराठा सभा समाजाकडून त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करू आणि ही सगळी कामे आमदार साहेब करतील अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि पूर्णतः आपल्याला वेळ झालेला आहे. त्यासाठी मी माझं भाषण आटोपतो घेतो. जय जिजाऊ, जय शिवराय.